नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहोत खारीक पावडर अगदी सोप्या पद्धतीत कशी बनवायची ती। तर व्हिडिओला पूर्ण एंडपर्यंत बघा, स्किप न करता। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। बघा, आता आपण खारीक घेतली 1 किलो, त्यातल्या मी बिया काढून घेतल्या आहेत आणि एक प्लास्टिकच्या अशा पॉलिथिनमध्ये आपण ती भरून घ्यायची आहे। आणि तुम्ही जिबलॉक बॅग वापरली तरी चालेल, फक्त ती बॅग एअरटाईट असली पाहिजे, की अजिबात त्याच्यात मॉइश्चर राहिलं नको पाहिजे आणि बर्फ वगैरे झाला नको पाहिजे। म्हणून ही ट्रिक आपल्याला यूज करायची इथे। बघू शकता, बघा ही क्लिप घेतली मी, ती तुम्हाला डीमार्टला आरामात मिळून जाईल। अशी क्लिप वापरली तरी चालेल। आणि बघा, असं पूर्णपणे पॅक करून घ्यायचं आहे, अजिबात एअर त्याच्यात जाता कामा नये। आणि त्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून देऊ। ही फ्रीजमध्ये ठेवायची आपल्याला जवळजवळ 6 ते 7 तासासाठी। तुम्ही दुसऱ्या दिवशी पण करू शकतात किंवा तुम्ही 5-6 तास ह्याच्या फ्रीजमध्ये ठेवू शकतात। आणि मग त्यानंतर मग आपण ही खारीक पावडर बनवायला रेडी करू शकतो। बघा, मी ठेवून दिली। आता मी रात्रभर ठेवली, दुसऱ्या दिवशी सकाळी उठून मी ही खारीक काढून घेणार आहे। खारीक काढल्यानंतर मग आपण बघू शकता तुम्ही तिला, बघा वरतून मॉइश्चर दिसते पिशवीला, पण आतून अजिबात खारीक ओली झालेली नाहीये, पूर्णपणे ड्राय आहे खारीक आपली। त्यानुसार आपण आता एक वेगळी ट्रिक वापरून एका बाउलमध्ये काढून घेऊ आणि एक वेगळी ट्रिक वापरून मी तुम्हाला ही खारीक पावडर कशी करायची ते दाखवणार आहे। म्हणजे ती अजिबात चिपकत सुद्धा नाही याला, मिक्सरच्या भांड्याला, की गोळा वगैरे होणार नाही, पूर्ण अशी भुसभुशीत पावडर तयार होते। त्यामुळे आता बघूया, आपण एक मिक्सरचं भांडं घेतलंय मी मोठं, त्या भांड्यात ही खारीक टाकून घेऊया। थोडी जास्त कमी टाकायची, कमी प्रमाणात, खूप जास्त भांडं भरायचं नाही, नाहीतर मग ते फिरायला तुम्हाला अवघड जाईल। आता आपण जी तुम्हाला एक ट्रिक सांगितली होती मी, ती ट्रिक कशी वापरायची ते मी सांगते तुम्हाला। बघा तुम्ही, आता एक ट्रिक वापरून आपण करूया खारीक पावडर। ती ट्रिक म्हणजे तुम्ही साजूक तूप किंवा ऑइल घेऊ शकतात। मी 2 चम्मच ऑइल घेतलंय। साजूक तूप घेताना तुम्ही पातळ करूनच घ्यायचं, तूप घट्ट घ्यायचं नाहीये। आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया। मिक्सरला फिरवताना एक सावधानी बाळगायची तुम्हाला, की कंटिन्युअसली मिक्सर चालवायचं नाहीये। बघा मी कसं करते, बघा चालू बंद करून मिक्सर फिरवायचंय, म्हणजे ते पावडर व्यवस्थित तयार होते। जर तुम्ही कंटिन्युअसली मिक्सर चालू ठेवला ना, तर तुमची पावडर अशी भुसभुशीत होणार नाही। बघा, ती एकाच ठिकाणी जमा होऊन जाईल, तिचा गोळा होऊन जाईल। त्यामुळे कंटिन्युअसली तुम्ही असं करत राहायचंय, मिक्सर ऑन ऑफ करत राहायचं। बघा किती छान पावडर तयार झाली। मला लाडू करायचे हिवाळ्या स्पेशल, ती रेसिपी पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे। त्यामुळे मी सध्या असं थोडीशी जाडसरच ठेवली आहे, जास्त बारीक पावडर नाही केली। तुम्हाला जर जास्त फाईन पावडर पाहिजे असेल तीही तुम्ही करू शकता। बघा 5 मिनिटात आपली 1 किलो